Hello everyone, you are most welcome in my today's most beautiful session. Now I am Anil Bhagwan Chavan, chairperson of ABC Academy. Now let's start this session. Today's chapter name is Let's Learn English. It is the most important and most beautiful session. Now let's start this session from one most beautiful line of Lord Buddha. This line is, everything is temporary, nothing is permanent. Everything is temporary and nothing is permanent. तर मित्रांनो, आजच्या सुंदर दिवसाच्या सुंदर आणि महत्त्वपूर्ण सेशनमध्ये मी अनिल भगवान चव्हाण, संचालक ABC अकॅडमी चिखली डिस्ट बुलढाणा. लक्षात ठेवा मित्रांनो की मी अनिल भगवान चव्हाण, संचालक ABC अकॅडमी चिखली डिस्ट बुलढाणा. आजच्या या महत्त्वपूर्ण आणि सुंदर सेशनमध्ये मी तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो. खरं तर मित्रांनो, मी सुरुवातीला एक 3-4 लाईन इंग्लिशमध्ये बोललो होतो. पहिली लाईन होती मित्रांनो की नाव लेट स्टार्ट दिस सेशन. नाव लेट स्टार्ट दिस सेशन म्हणजे काय मित्रांनो, की आपण ही सेशन काय करूया, आता सुरू करूया. लगेच आपण ही सेशन सुरू करूया. लेट स्टार्ट दिस सेशन म्हटलं आहे. लेट्स लर्न इंग्लिश. टुडे चॅप्टर नेम इज काय, लेट्स लर्न इंग्लिश. म्हणजे चला इंग्लिश बोलूया. लेट जे आहे मित्रांनो, वाक्याच्या सुरुवातीला आपण त्याचा वापर केलेला आहे. आणि आपला जो काही कोर्स आहे, या कोर्सबद्दल आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला बरेच काही सांगणार आहे. ही जे सेशन सुरू होण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सुंदर लाईन बोललो होतो मित्रांनो. ती लाईन आहे, नथिंग इज परमानंट, एव्हरीथिंग इज टेम्पररी, नथिंग इज परमानंट. म्हणजे या जगामध्ये कायम टिकेल असं काहीच नाही मित्रांनो. समजा आता हा पेन आहे, हा पेन कायम टिकणार आहे का? नाही टिकणार आहे मित्रांनो. कधी ना कधी यामधली शाही काय होणार आहे मित्रांनो, समाप्त होणार आहे. आणि हा पेन काय होणार आहे, निकामी होणार आहे. काय होणार आहे मित्रांनो, निकामी होणार आहे. मी आहे तुमच्यासमोर शिकवतोय मित्रांनो, की मी तुम्हाला परमनंट शिकवणार आहे का? नाही आहे मित्रांनो. 3 महिन्याचा हा कोर्स संपल्यानंतर मी सुद्धा तुम्हाला सोडून जाणार आहे किंवा दुसऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. तर कुठेतरी नथिंग इज परमानंट आहे मित्रांनो. की आयुष्यामध्ये तुमच्यासमोर बऱ्याच काही अशा घटना घडतात की कधी कधी एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून जाते, कोणी दगा देतो, कोणी धोका देतो. तर अशा वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की नथिंग इज परमानंट, की या जगामध्ये शेवटपर्यंत टिकेल असं काहीच नाही आहे. त्यामुळे ती व्यक्तीसुद्धा शेवटपर्यंत टिकण्यासाठी आपल्या आयुष्यात आलेलीच नव्हती. तर मित्रांनो, सेशन जे आहे मित्रांनो, द बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश भाषेचं जे काही बेसिक स्ट्रक्चर आहे मित्रांनो, त्या बेसिक स्ट्रक्चरवरती आणि आपला इंग्लिश स्पीकिंग जो कोर्स आहे मित्रांनो, या कोर्सबद्दल मी या सेशनमध्ये चर्चा करणार. या सेशनमध्ये तुम्हाला याबद्दल बोलणार आहे. खरं सांगायचं मित्रांनो, तर 1 जूनपासून आजपासून आपण हा कोर्स सुरू करतो आहे. कोर्सबद्दल तुम्हाला अगोदरच्या सेशनमध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं की कोर्स काय आहे, की 100 दिवसाचा आपला कोर्स आहे. 100% इंग्लिश स्पीकिंग कोर्स आपल्या कोर्सचं नाव होतं मित्रांनो. 100 दिवसामध्ये तुम्हाला इंग्लिश बोलायला शिकवणारा हा कोर्स आहे. काय 100 दिवसामध्ये तुम्हाला इंग्लिश बोलायला शिकवणार आहे. ते शिकवण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. काय हवी? मला तुमची साथ हवी आहे. आजपासून आपले जे काही सेशन्स आहेत मित्रांनो, हे सगळे सेशन कंटिन्युटी सुरू होत आहेत. आणि प्रत्येक सेशनमध्ये एक नवा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर डेली येणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण यासाठी तयार असाल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. पहिला मुद्दा आहे मित्रांनो, द बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश लँग्वेज. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. की बेसिक स्ट्रक्चर काय मित्रांनो, की तुम्हाला इंग्लिश बोलायला शिकायचं आहे. काय करायचं, तुम्हाला इंग्लिश बोलायला शिकायचं आहे. ते इंग्लिश बोलायला शिकण्यासाठी तुमच्याकडे नेमक्या काय काय गोष्टी असल्या पाहिजेत, कोणकोणती स्किल असली पाहिजेत, हे स्किल मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो. की हे स्किल जर तुम्ही डेव्हलप केले तर तुम्हाला नक्कीच इंग्लिश चांगल्यापैकी बोलता येऊ शकते. तुम्ही चांगले परफेक्ट इंग्लिश स्पीकर बनू शकता. यू कॅन बिकम परफेक्ट इंग्लिश स्पीकर. तर मित्रांनो, पहिलं स्किल आहे रीडिंग. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, तुम्हाला इंग्लिश व्यवस्थित वाचता आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? व्यवस्थित वाचता आलं पाहिजे. की जो काही इंग्लिश शब्द आहे, मग तो छोटा असेल किंवा मोठा असेल, प्रत्येक शब्द तुम्हाला काय केला पाहिजेत, वाचता आला पाहिजे. जर तुमच्यापैकी कोणाला इंग्लिश वाचता येत नसेल मित्रांनो, तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून याबद्दल सांगू शकता. आपला जो काही कोर्स आहे, कोर्सच्या स्वरूपाबद्दल सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तुम्हाला जर रीडिंग करता येत नसेल मित्रांनो, तर मला तुम्ही याबद्दल सांगू शकता, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला रीडिंग चांगल्यापैकी शिकवेल. अगोदर फर्स्ट प्रेफरन्स रीडिंगचा आहे मित्रांनो, की तुम्हाला इंग्लिश रीड चांगल्यापैकी करता आलं पाहिजे. काय झालं पाहिजे? चांगलं रीड करता आलं पाहिजे. मग तुम्हाला ABCD असेल, 12 कडी असेल किंवा जे काही असेल ते सर्व काही आलं पाहिजे. बेसिक जे काही इंग्लिश आहे मित्रांनो, ते तुम्हाला आलं पाहिजे. आणि मला आशा आहे की जवळपास 10वी 12वी किंवा पदवी झालेल्या विद्यार्थ्यांना हे जवळपास जमतं. त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही. इंग्लिश वाचता जवळपास येतं. सेकंड पॉईंट आहे मित्रांनो, वर्ड मिनिंग. आता आपला जो कोर्स आहे मित्रांनो, या कोर्समध्ये आपण 21 डेचा फॉर्म्युला यूज करत असतो. माझ्याकडे असा एक फॉर्म्युला आहे मित्रांनो, की ज्या फॉर्म्युल्यानुसार जर तुम्ही अभ्यास केला तर ओन्ली 21 दिवसातच तुम्हाला इंग्लिश शिकवण्यात येऊ शकते. 21 दिवसातच तुम्ही परफेक्ट इंग्लिश बोलायला शिकू शकता, जर तुम्ही त्या फॉर्म्युल्यानुसार काम केलं तर. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, वर्ड मिनिंग. की तुम्हाला शब्दाचे अर्थ माहिती असणं गरजेचं आहे.
तर त्यासाठी तुम्हाला एक सवय लावायची मित्रांनो. हा कोर्स जॉईन केल्यापासून तुम्हाला एक सवय लावायची की दिवसभरातून केव्हा तरी तुम्हाला जेव्हा 15-20 मिनटं मिळतील किंवा 10-15 मिनटं मिळतील त्यावेळेस तुम्हाला काय करायचं की डेली 21 शब्द जे आहेत इंग्लिशमधले ते शब्द आणि त्याचे मराठी अर्थ काय करायचे ते एका वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत. आपला कोर्स जो आहे मित्रांनो, या कोर्समध्ये सुद्धा आपला जो काही व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप असणार आहे, या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला डेली 21 इंग्लिश शब्द दिला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने पण ते लिहू शकता किंवा जे ग्रुपवर टाकला जाणार आहेत ते सुद्धा तुम्ही लिहून तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता. तिसरा मुद्दा आहे मित्रांनो, रायटिंग स्किल डेव्हलपमेंट. की तुम्हाला तुमचं रायटिंग स्किल काय करायचं, डेव्हलप करायचं. की तुम्हाला डेली काय करायचं, 21 सेंटेन्स लिहायचे आहेत मित्रांनो. काय करायचं, 21 सेंटेन्स तुम्हाला डेली लिहायचे आहेत. किती सेंटेन्स लिहायचे बाळांनो, 21 सेंटेन्स. हे 21 सेंटेन्स तुम्ही स्वतः तयार करू शकता किंवा आपला जो काही कोर्स आहे या कोर्समध्ये तुम्हाला डेली 21 सेंटेन्स जे आहेत ते आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला टाकण्यात येणार आहेत. तिथून तुम्ही डेली 21 सेंटेन्स वाचून लिहून काढले तरी तुमचं इंग्लिश सुधारू शकतं. पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, लिसनिंग. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. की तुम्हाला काय करायचं मित्रांनो की डेली 21 मिनटं इंग्लिश ऐकायचं आहे. फक्त काय करायचं आहे, ऐकायचं. मग ते कुठून ऐकायचं, त्यासाठी आपण काय केलेलं आहे की आपला जो कोर्स आहे या कोर्समध्ये काय आहे की 21 मिनिटाचं एक ऑडिओ सेशन असतं मित्रांनो. काय असतं, 21 मिनिटाचं एक ऑडिओ सेशन असतं. त्या ऑडिओ सेशन्समध्ये मी तुम्हाला तुमच्यासमोर 21 मिनटं इंग्लिशमध्ये बोलणार असतो आणि त्या 21 मिनटं तुम्हाला काय करायचं ते ऐकायचं आहे, जेणेकरून ऐकून सुद्धा तुम्ही चांगल्यापैकी इंग्लिश डेव्हलप करू शकता. आता तुम्हाला एक उदाहरण या ठिकाणी द्यावंसं वाटतं मित्रांनो की तुमच्या घरात छोटी छोटी लेकरं असतात. त्या लेकरांना तुम्ही मराठी भाषा शिकवता का, तर नाही शिकवत. ते काय करत असते की सातत्याने त्याच्या कानावरती शब्द पडतात. मम्मी, पप्पा, काका हे जे शब्द सातत्याने त्याच्या कानावर पडतात आणि ते काय करते मित्रांनो, ऐकून 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 काय करते ते शिकत आहे. लहान लेकरं जे बोलतात, जे आपण जे बोलतो तेच ते बोलतात. त्यामुळे कुठेतरी इंग्लिश भाषासुद्धा तुम्हाला ऐकून चांगल्यापैकी शिकता येते. चित्रपटाची गाणी जी असतात मित्रांनो, ती गाणी तुम्ही पाठ करता का, तर नाही करत. ते जर तुम्ही सातत्याने ऐकत गेलात मित्रांनो, जर ते तुमच्या सातत्याने कानावर पडत गेलं तर ती गाणी ॲटोमॅटिकली तुमच्या काय होतात, पाठ होतात. एक पद्धत आहे मित्रांनो की कुठलीही गोष्ट सलग तुम्ही 21 दिवस जर ऐकली तर ती गोष्ट ॲटोमॅटिकली पाठ होते. काय होते, पाठ होते. एक गाणं सलग 21 दिवस ऐकायचं किंवा सलग 21 वेळा ऐकायचं, ते ॲटोमॅटिकली तुमच्या पाठ होईल. तेच त्यासाठी तुम्हाला पाठांतर करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे आपला जो कोर्स आहे मित्रांनो, या कोर्समध्ये डेली 21 मिनिटाचा एक पॉडकास्ट असणार आहे. या पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने इंग्लिश काय केलं जाणार आहे, इंग्लिश वाक्य सांगितलं जाणार आहे, इंग्लिश शब्द सांगितले जाणार आहे आणि इंग्लिशबद्दल बरेच काही गोष्टी त्यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर 5th पॉईंट आहे मित्रांनो, वॉच अँड इंग्लिश लेक्चर अँड मूव्हीज. वॉच अँड इंग्लिश लेक्चर अँड मूव्ही म्हणजे काय, तुम्हाला काय बघायचं आहे, डेली एक इंग्लिश लेक्चर बघायचं आहे. कोर्स जॉईन केला आहे मित्रांनो तर आपलं 30 मिनिटाचं व्हिडिओ सेशन डेली तुम्हाला काय करावं लागणार आहे, बघावं लागणार आहे. 25 मिनिटाचं असणार आहे, 30 मिनिटाचं नाही आहे. 20 ते 25 मिनिटाचं आपलं व्हिडिओ सेशन असणार आहे. तुम्हाला डेली ते बघायचं आहे मित्रांनो. वॉच अँड इंग्लिश लेक्चर अँड मूव्ही. तुम्ही हे डेली 20 मिनिटाचं जे काही माझं सेशन असणार आहे हे कंटिन्यू तुम्ही बघणार आहे आणि या सेशनच्या माध्यमातून तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. तर हा मुद्दा या ठिकाणी क्लिअर होतो. दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे वेळ असेल मित्रांनो, कोर्स व्यतिरिक्त जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही काय करू शकता, एखादा इंग्लिश मूव्हीसुद्धा बघू शकता. हॉलिवूडचे काही चित्रपट आहेत मित्रांनो, ते चित्रपट कसे आहेत, इंग्लिशमध्ये आहेत आणि ते तुम्ही चांगल्यापैकी बघू शकता. पुढचा पॉईंट आहे, इम्प्रूव्ह युअर बेसिक इंग्लिश ग्रामर. इंग्लिश बोलण्यासाठी काय मित्रांनो की तुमचं बेसिक इंग्लिश ग्रामर जे आहे हे स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. बेसिक इंग्लिश ग्रामर काय मित्रांनो की ते बेसिक इंग्लिश ग्रामर मी तुम्हाला येणाऱ्या सेशनमध्ये शिकवणार आहे. काय करणार आहे, येणाऱ्या सेशनमध्ये शिकवणार आहे. आता तुम्हाला मी पहिला एक शब्द सांगितला होता मित्रांनो, पहिला शब्द होता हॅलो. मी काय म्हटलं, हॅलो एव्हरीवन्स असं म्हटलं होतं मित्रांनो. आता या हॅलो या शब्दाचा अर्थ काय होतो, काय होतो हॅलो या शब्दाचा अर्थ, हॅलो या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो नमस्कार. काय, नमस्कार. आपण मराठीमध्ये काय म्हणतो, राम राम, जय भीम, जय शिवराय वगैरे अशी काही नावं आहेत मित्रांनो. वेगवेगळ्या जाती धर्मानुसार समजा आपण यूज करतो किंवा आपण नमस्कारसुद्धा मराठीमध्ये बोलतो. तर तोच नमस्कार इंग्लिशमध्ये काय होते, त्याला हाय म्हटलं जाते. काय म्हटलं, हॅलो म्हटलं जाते. काय म्हटलं जाते मित्रांनो, हॅलो म्हटलं जातं. आता हॅलो हा शब्द कोणासाठी वापरायचा, तर जी व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी आहे वयाने, वयस्कर व्यक्ती जे आहेत त्यांच्यासाठी आपण काय वापरतो, हॅलोचा वापर होतो. आणि आपल्यापेक्षा लहान व्यक्ती जे आहेत त्याला आपण काय म्हणतो, हाय म्हणतो. काय म्हणतो, हाय किंवा हे. तर ते सुद्धा मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये शिकवणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचं आहे की इम्प्रूव्ह युअर बेसिक इंग्लिश ग्रामर. तुम्हाला तुमचं काय करायचं आहे,
बेसिक इंग्लिश ग्रामर जे आहे मित्रांनो ते काय करायचं आहे, सुधारावायचं आहे. काय करायचं आहे ते सुधारावायचं आहे. आणि 7th पॉईंट आहे मित्रांनो, स्पीकिंग प्रॅक्टिस. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, की तुम्हाला जे काही ह्या सर्व गोष्टी जर अवगत झाल्या तर हे अवगत झाल्यानंतर तुम्हाला काय करायची, स्पीकिंग प्रॅक्टिस करायची. आता स्पीकिंग प्रॅक्टिस कशी करायची मित्रांनो त्याच्याबद्दल हे सांगणार आहे, की तुम्हाला कोणीतरी एक पार्टनर निवडायचं आहे किंवा तुमचा शिक्षक आहे. समजा येणाऱ्या काळात तुम्ही हा कोर्स जॉईन केलेला आहे, तुम्ही माझे स्टुडंट आहे, त्यामुळे दर आठवड्याला एक दिवस मी तुम्हाला कॉल करून तुमच्यासोबत काय करणार आहे, इंग्लिश बोलणार आहे. त्यावेळी तुम्हालासुद्धा माझ्यासोबत इंग्लिशमध्ये बोलायचं. चुकलं तरी चालेल, डोंट वरी, मी तुमचा मित्र आहे. केवळ शिक्षक म्हणून मी तुमच्यासोबत कधीच ट्रीट करत नाही मित्रांनो, मित्र म्हणूनच मी तुम्हाला शिकवणार आहे, की जेणेकरून तुमच्या चुका मला चांगल्यापैकी तुम्हाला समजून सांगता येतील. म्हणून मी तुमचा मित्र म्हणूनच तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्यासोबत इंग्लिश स्पीक करेल आठवड्यातून एक दिवस, जेणेकरून तुमचं कम्युनिकेशन स्किल जे आहे मित्रांनो ते काय होईल, डेव्हलप होईल. काय होईल तुमचं, ते डेव्हलप होईल. तर मित्रांनो आता हे झालं तुमचं बेसिक इंग्लिश स्ट्रक्चर जे आहे. आता जो कोर्स आहे मित्रांनो, आपल्या कोर्सबद्दल मी तुम्हाला मागच्या सेशनमध्ये सांगितलं होतं आणि आता पुन्हा त्या कोर्सचा सराव सांगतो, की आपला कोर्स जो आहे मित्रांनो 100 दिवसाचा कोर्स आहे. काय आहे, 100 दिवसाचा कोर्स आहे. 100 दिवसाच्या कोर्सची फीस आपण सांगितली होती 1800 रुपये. जर ती तुम्ही दर महिन्याला भरली, थोडी थोडी भरली तर ती 1800 पडते, 600 रुपये मंथ. आणि जर एकाच टप्प्यात भरली तर ती किती पडते मित्रांनो, 1500. 1500मध्ये मी तुम्हाला 3 महिने शिकवणार आहे. किती महिने शिकवणार आहे, 3 महिने. 100 दिवस मी तुम्हाला शिकवणार आहे आणि त्या 100 दिवसात तुम्हाला 100% इंग्लिश स्पीकिंग करता येईल. काय करता येईल, 100% इंग्लिश स्पीकिंग करता येईल. आता कधी कधी विद्यार्थी प्रश्न विचारतात, की सर 100% इंग्लिश बोलता येईल का? तर मित्रांनो, शिक्षकाचं काम आहे शिकवणं आणि विद्यार्थ्याचं काम आहे अभ्यास करणं. मी माझं काम 100% प्रमाणितपणे करेन. आय एम वन हॅम्बल टीचर म्हणजे मी एक काय चांगला प्रामाणिक शिक्षक आहे आणि मी माझं काम प्रामाणिकपणे करेल. मी माझं शिकवण्याचं काम करेल, तुम्ही तुमचा अभ्यास करण्याचं काम करा. जर ते करण्यात तुम्ही सक्सेस झाला मित्रांनो, तर तुम्हाला नक्कीच या बॅचचा काय होऊ शकेल, फायदा होईल. आता कोर्समध्ये नेमकं काय काय होणार आहे मित्रांनो त्याच्याबद्दलही चर्चा करणार आहे, की कोर्समध्ये तुम्हाला डेली काय दिलं जाणार आहे. रीडिंगसाठी तुम्हाला डेली काय केलं जाणार आहे, की 2 न्यूजपेपर दिले जाणार आहे. एक न्यूजपेपर इंग्लिशमधला असणार आहे आणि एक मराठीमधला असणार. इंग्लिशमधलं नामांकित वर्तमानपत्र आहे मित्रांनो द हिंदू. जे UPSC MPSCचे स्टुडंट आहेत ते वापरतात, स्पेशली UPSCचे स्टुडंट. तर ते जे आहे मित्रांनो द हिंदू न्यूजपेपर तुम्हाला काय केलं जाणार आहे, डेली दिल्या जाणार आहे. तो तुम्हाला वाचायला दिला आहे. त्यासोबतच इंग्लिश स्पीकिंग करण्यासाठी लागणारे वेगवेगळ्या पद्धतीची 21 प्रकारचे जे ई-बुक्स आहेत ते सुद्धा मी तुम्हाला काय करणार आहे, देणार आहे. त्यामुळे तुमचं रीडिंग स्किल तिथे डेव्हलप होईल. पुढचा मुद्दा आहे वर्ड मिनिंग. तर डेली आपला जो काही ग्रुप आहे मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुप असेल, टेलिग्राम ग्रुप असेल, या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला काय असणार आहे, डेली 21 वर्ड्स येणार आहेत. काय येणार आहेत, 21 वर्ड तुम्हाला त्या ठिकाणी काय केल्या जाणार आहेत, दिल्या जाणार आहेत आणि त्याचे अर्थसुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे. 21 वर्ड्स तुम्हाला काय करायचे मित्रांनो, डेली फक्त वाचायचे आणि पाठ झालं तर पाठ करायचे, पाठ केले तर ते सगळ्यात बेस्ट आहे. आणि तुम्ही तुमच्या मनाने जर 21 शब्द डेली लिहू शकला तर ते तुम्ही लिहू शकता किंवा ग्रुपला जे टाकले जातील ते जरी तुम्ही केले तरी भरपूर आहे. त्याच्या पुढे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, की डेली रायटिंग करायचे ते 21 सेंटेन्स. हे डेली 21 सेंटेन्ससुद्धा तुम्हाला ग्रुपला दिल्या जाणार आहे, त्यामुळे तो प्रॉब्लेम्स नाही आहेत. त्यानंतर लिसनिंग 21 मिनिट्स. तुम्हाला काय करायचं की 21 मिनिटाचा जो काही पॉडकास्ट आहे मित्रांनो, जे ऑडिओ सेशन्स आहेत ते आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला डेली टाकल्या जाणार आहेत. ते तुम्हाला काय करायचं, फक्त ऐकायचं आहे. त्याच्यानंतर वॉच अँड इंग्लिश लेक्चर अँड मूव्हीज. तुम्हाला डेली 21 मिनिटाचं व्हिडिओ लेक्चर जे आहे मित्रांनो, हे व्हिडिओ लेक्चरसुद्धा दिल्या जाणार आहे. आणि इम्प्रूव्ह युअर बेसिक इंग्लिश ग्रामर. तुमचं बेसिक इंग्लिश ग्रामर कसं सुधारायचं आहे, काय करायचं आहे, याच्याबद्दलसुद्धा जे काही येणाऱ्या काळात व्हिडिओ लेक्चर्स असणार आहेत त्या व्हिडिओ लेक्चरमधून वेळोवेळी सांगितल्या जाणार आहे. काय केलं जाणार आहे, वेळोवेळी त्याच्यावर तुम्हाला सांगितलं जाणार आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला बोलणं जाणार आहे. अँड स्पीकिंग प्रॅक्टिस तर तुम्हाला मी आठवड्यातून एक दिवस कॉल करून पर्सनल मेंटरशिप देणार आहे. काय करणार आहे, पर्सनल मेंटरशिप देणार आहे, की तुमच्या अभ्यासाचा काय करणार आहे मित्रांनो, आढावा घेणार आहे, की तुम्ही 7 दिवसामध्ये काय अभ्यास केला, कशा पद्धतीने केला. ही जी प्रोसेस आहे ना मित्रांनो, ही सलग जर तुम्ही 21 दिवस केली तर मला गॅरंटी आहे की तुम्ही 100% इंग्लिश 21 दिवसातच बोलू शकता. काय करू शकता, बोलू शकता. फक्त काय करायचे, तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे ते करायचे. आता मग तुम्ही म्हणाल की या कोर्ससाठी तुमचा वेळ किती जाणार आहे, टाईम. आता मित्रांनो टाईम किती जातो तेच मी तुम्हाला ठिकाणी सांगतो, की माझं जे काही व्हिडिओ लेक्चर्स आहे मित्रांनो, हे जास्तीत जास्त 25 ते 30 मिनिटाचं असणार आहे. 30 मिनिटाचा पकडून चाला तर 30 मिनिटाचं व्हिडिओ लेक्चर म्हणजे अर्ध्या तासाचं आणि 20 मिनिटाचं ऑडिओ लेक्चर्स आहे. किती आहे, 20 मिनिटाचं ऑडिओ लेक्चर्स आहे.
म्हणजे किती झाले मित्रांनो की 30 आणि 20 किती झाले 50 मिनिट. म्हणजे जवळपास 1 तासाचा आपला हा सगळा काय आहे पूर्ण खेळ आहे. 1 तासामध्ये मी तुम्हाला डेली तुमचा फक्त 1च तास मला द्यायचा आहे. हा 1 तास तुम्ही केव्हाही देऊ शकता. सकाळी देऊ शकता, दुपारी देऊ शकता, रात्री देऊ शकता किंवा केव्हाही जसं तुम्हाला सवड असेल तसं. आपले जे काही व्हिडिओ लेक्चर्स आहेत हे सर्व ग्रुपला टाकण्यात येणार आहेत. ऑडिओ सेशन जे आहेत ते सुद्धा ग्रुपला टाकल्या जाणार आहेत. तुम्हाला जसा टाईम मिळेल तसा तुम्ही रात्री असेल, सकाळी असेल किंवा केव्हाही तुम्हाला जसा टाईम मिळेल त्या टायमामध्ये तुम्ही काय करू शकता, हे सगळे सेशन्स काय करू शकता, बघू शकता आणि सर्व सेशन बघून तुम्ही तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता. त्यानंतर तुमच्या मनात जर एखादा प्रश्न पडला मित्रांनो तर तुम्ही ग्रुपला कमेंट करू शकता. तुम्हाला त्यासाठी ग्रुपला पर्याय दिला जातो. त्यानंतर तुम्ही काय करू शकता की टेलिग्राम ग्रुप आहे तिथे सुद्धा कमेंट करू शकता. यूट्यूब चॅनल जे आहे तिथे सुद्धा खाली कमेंट करू शकता मित्रांनो की तुमचे जर कुठले प्रॉब्लेम्स असतील. आणि मला पर्सनल कॉल किंवा मेसेज करून सुद्धा तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगू शकता, जेणेकरून मला येणाऱ्या सेशनमध्ये तुमच्या त्या सर्व प्रॉब्लेम्सवरती काय केलं जाऊ शकतं, एक लेक्चर घेतलं जाऊ शकतं आणि त्या लेक्चरमधून तुमचे सर्व प्रॉब्लेम्स काय केले जाऊ शकतात, सॉल्व केले जाऊ शकतात. तर मित्रांनो आजपासून आपली जी काही बॅच आहे ही कंटिन्युटी सुरू होणार आहे. इंग्लिश स्पीकिंग करण्यासाठी तुम्हाला काय काय करायचं हे तुम्हाला मी पुन्हा एकदा समजून सांगतो. अगोदर मी तुम्हाला सांगितले 2 वेळेस, पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो. तर लेट्स लर्न इंग्लिश. आता लेट्स लर्न इंग्लिशचा अर्थ काय होतो मित्रांनो, चला इंग्लिश शिकूया. काय होतंय, चला इंग्लिश शिकूया. आता या लेटचा वापर कसा होतो, काय होतं याच्याबद्दल एक सेपरेट सेशन घेऊन मी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी त्याच्याबद्दल माहिती देणार आहे, जेणेकरून तुम्हाला इंग्लिश बोलायला त्याची खूप मदत होऊ शकते. लेट स्टार्ट दिस सेशन असं मी म्हटलं आहे मित्रांनो. लेट स्टार्ट दिस, चला इंग्लिश शिकूया, चला इंग्लिश म्हणजे हे सेशन सुरू करूयात. तर कुठेतरी करूया, करू दे वगैरे हे जे काही शब्द आहेत मराठी, त्याच्या मराठीमधले त्यालाच इंग्लिशमध्ये आपण लेट्स असं नाव दिलेलं आहे. तर ते लेटचा वापर कुठे होतो मित्रांनो की आज्ञार्थी वाक्यामध्ये सुरुवातीला होतो. कुठे होतो, आज्ञार्थी वाक्यामध्ये सुरुवातीला लेटचा वापर होतो. तर कुठेतरी इंग्लिश स्पीकिंग करण्यासाठी द बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश लँग्वेज इज मोस्ट इम्पॉर्टंट. की इंग्लिशचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे मित्रांनो ते महत्त्वाचे. पहिला मुद्दा आहे रीडिंग. तुम्हाला वाचता आलं पाहिजे इंग्लिश. तुम्हाला जर इंग्लिश वाचता येत नसेल तर मला तुम्ही तसं कमेंट करून किंवा मेसेज कॉल करून सांगू शकता, जेणेकरून येणाऱ्या सेशनमध्ये मी फर्स्टला तुम्हाला रीडिंग कसं डेव्हलप करायचं याच्याबद्दल सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो की डेली आता तुम्ही UPSC MPSC किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत तर डेली काय करायचं, तुम्हाला कुठला तरी इंग्लिश न्यूजपेपर वाचायचा आहे. द हिंदू वाचायचं असू शकता किंवा इंडियन एक्सप्रेस वाचू शकता. हे दोन्ही न्यूजपेपर, दोन्हीपैकी एक न्यूजपेपर तुम्हाला आपल्या ग्रुपला डेली अवेलेबल होऊन जातील. सो डोंट वरी, आय एम विथ यू. तर मित्रांनो मी तुमच्यासोबत आहे. तर रीडिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी येणाऱ्या काळामध्ये शिकवल्या जाणार आहे. वर्ड मिनिंग जे आहे मित्रांनो डेली तुम्हाला 20 शब्द दिल्या जाणार आहे. तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा 20 शब्द लिहून पाठ करू शकता. 21 शब्द म्हणजे 21 शब्द मी तुम्हाला दिले, 21 शब्द तुम्ही सुद्धा पाठ करू शकता. त्यामुळे तिथे तुमचा शब्दसाठा कसा आहे, इंग्लिश स्पीकिंग करण्यासाठी शब्दसाठा वाढवणं काय गरजेचं आहे की तुम्हाला अर्थ माहिती असला पाहिजे. की तुम्हाला एखादी गोष्ट इंग्लिशमध्ये बोलायची आहे मित्रांनो तर त्याचा अर्थ तुम्हाला काय असला पाहिजे, माहिती असला पाहिजे. समजा लिहिणे ही क्रिया आहे मित्रांनो, तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, रायटिंग. काय म्हटलं आहे, रायटिंग. तर तुम्हाला तो रायटिंग हा शब्द काय असला पाहिजे, माहिती असला पाहिजे. काय असला पाहिजे, तो माहिती असला पाहिजे. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला जर तुम्ही डेली 21 शब्द जर पाठ करत गेले तर एका महिन्यामध्ये तुम्ही कमीत कमी 600 ते 700 शब्द जवळपास पाठ करू शकता. 1000च्या आसपास शब्द पाठ करू शकता. आणि गोष्ट अशी आहे मित्रांनो की जर तुमचे 2500 ते 3000 शब्द पाठ झाले ना मित्रांनो तर तुम्ही परफेक्ट इंग्लिश बोलू शकता. काय करू शकता, परफेक्ट इंग्लिश बोलू शकता. आणि जर तुमचे 5000 शब्द पाठ झाले तर तुम्ही इंग्लिश शिकवू शकता. काय करू शकता, इंग्लिश शिकवू शकता. त्यामुळे तुमचं टार्गेट आहे मित्रांनो 3,500 ते 4,000 शब्द काय करायचे, तुम्हाला पाठ करायचे. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की 21 शब्द डेली वाचायचे, लिहायचे आणि पाठ करायचे. आता यासाठी तुमचं काही जास्त टाईम जाणार नाही मित्रांनो. यासाठी 5-10 मिनटं पण जाऊ शकतात आणि ते तुम्ही केव्हाही करू शकता. फक्त वाचत राहायचं आहे, ऑटोमॅटिकली पाठ होऊन जाते. रायटिंग करायचे तुम्हाला डेली 21 सेंटेन्स काय करायचे, राईट करायचे. येणाऱ्या काळामध्ये एसे रायटिंग, स्पीच रायटिंग ह्या ज्या काही गोष्टी आहेत मित्रांनो त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला, लेटर रायटिंग असतील, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला माझ्या पुढच्या सेशनमध्ये शिकून देईल. सो डोंट वरी. रायटिंग स्किल जे आहे त्या स्किलबद्दलही मला तुमच्यासोबत हितगुज करता येईल. पुढचा मुद्दा आहे मित्रांनो लिसनिंग. तर तुम्हाला डेली 21 मिनिटाचा जे काही ऑडिओ सेशन्स आहे मित्रांनो ते आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम दोन्ही ग्रुपला टाकला जाणार आहे. तिथून तुम्ही डेली काय करू शकता, ते ऑडिओ सेशन ऐकू शकता. त्या ऑडिओ सेशनमध्ये काय असणार आहे, एक सुंदर अशी इंग्लिश स्टोरी तुम्हाला सांगितल्या जाणार आहे. तिचं मराठीत ट्रान्सलेट केलं जाणार आहे. जे 21 शब्द दिलेले आहेत ते सुद्धा सांगितले जाणार आहे. जे 21 वाक्य दिलेले आहेत ते सुद्धा काय केलेले जाणार आहे,
सांगितलं जाणार आहे. त्यामुळे लिसनिंगचा जो मुद्दा आहे 21 मिनिटाचा पॉडकास्ट आपला डेली ऑडिओ पॉडकास्ट असणार आहे. पुढचा मुद्दा आहे वॉच अँड इंग्लिश लेक्चर्स अँड मूव्ही. तुम्हाला काय करायचं आहे की एक इंग्लिश लेक्चर जे आहे ते तुम्हाला डेली काय करायचं आहे, बघायचं आहे. 25 ते 30 मिनिटाचं आपलं इंग्लिश लेक्चर असणार आहे मित्रांनो, डेली असणार आहे. हे लेक्चर तुम्हाला काय करायचं आहे, बघायचं आहे. आता तुम्हाला हे सांगतो मित्रांनो की आपला जो काही कोर्स आहे, कोर्समध्ये आपल्याला डेली आपले लेक्चर्स असतात. 1 तासभर आपण डेली समजा जवळपास शिकवतो. उर्वरित टाईमात तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता, तुमच्या काही अडचणी असल्या तर मला सांगू शकता. आणि जे काही सुट्टीचे दिवस असतात मित्रांनो, जे सरकारी सुट्टी असते तर तिथे मात्र आपल्या कोर्सला सुद्धा त्या दिवशी सुट्टी असते. रविवारी सुद्धा आपल्या कोर्सला काय असते, सुट्टी असते. आणि शुक्रवार आणि शनिवार हे जे 2 डे आहेत मित्रांनो, की या 2 दिवस काय असते, आपली पर्सनल मेंटरशिप असते. की त्या पर्सनल मेंटरशिपच्या टायमात मी काय करत असतो, स्टुडंटला कॉल करत असतो आणि त्याचा अभ्यासाचा काय करत असतो, आढावा घेत असतो. त्यानंतर इम्प्रूव्ह युअर बेसिक इंग्लिश ग्रामर. तर तुमचं बेसिक इंग्लिश ग्रामर कसं सुधारायचं, बेसिक इंग्लिश ग्रामर काय काय आहे, कोणकोणतं आहे, हे तुम्हाला मी येणाऱ्या प्रत्येक सेशनमध्ये क्लिअर करून देईल, जेणेकरून तुमचा हा प्रॉब्लेम काय होऊन जाईल, सॉल्व्ह होऊन जाईल. तुम्हाला जे तुम्ही स्पर्धा परीक्षा तयारी करताय मित्रांनो, तिथे जे काही इंग्लिश ग्रामर येतं ते इंग्लिश ग्रामर कशा पद्धतीने येते आणि त्याची उत्तर कशा पद्धतीने लिहायचे किंवा त्याचे उत्तर कशा पद्धतीने क्लिक करायचे, हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आणि स्पीकिंग प्रॅक्टिस जी आहे मित्रांनो, तर येणाऱ्या काळामध्ये आपण स्पीकिंग प्रॅक्टिससुद्धा करणार आहोत. म्हणजे ग्रुप डिस्कशन करणार आहोत आणि पर्सनल कम्युनिकेशनसुद्धा करणार आहे. म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण करणार आहे. आणि तुमची सर्वांची तयारी असली तर आपण काही सेशन काय करणार आहे मित्रांनो, लाईव्हसुद्धा घेणार आहे. फक्त गोष्ट अशी मित्रांनो की लाईव्ह सेशनला कमीत कमी 10 विद्यार्थी तरी उपलब्ध असले पाहिजे. कारण कसं 1 आणि 2 विद्यार्थ्याला लाईव्ह शिकवण्यात काही मजा नाही आहे. कारण वेळ खूप जातो आणि लाभ घेणारे फार कमी असतात. त्यामुळे कुठेतरी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही कोर्स जॉईन केला आहे, 1,500 रुपये भरलेले आहेत, तर 1-1 रुपया तुम्ही काय केला पाहिजे, वसूल केला पाहिजे. डेली तुम्हाला कमीत कमी मित्रांनो अर्धा तास तरी द्यायचा आहे. किती करायचं आहे, डेली कमीत कमी अर्धा तास तुम्हाला द्यायचा आहे. जास्तीत जास्त 1 तास जर दिला तर 100% तुम्ही इंग्लिश चांगल्यापैकी बोलू शकता. तर 21 दिवसामध्येच इंग्लिश बोलण्याचं जे काही स्किल आहे, या स्किलवरती मी येणाऱ्या काळामध्ये बोलणार आहे, याच्याबद्दल तुम्हाला शिकवणार आहे आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत अभ्यासाबद्दलच्या त्यासुद्धा सोडवणार आहे. तर मला असं वाटतं हे सेशन तुम्हाला चांगल्यापैकी कळलेलं आहे. कोर्स जो आहे मित्रांनो, कोर्सची जी काही ॲडमिशन्स आहेत 15 जूनपर्यंत ॲडमिशन सुरू आहेत. जे कोणी नवीन विद्यार्थी असतील, तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील किंवा इतर कोणी असेल मित्रांनो, त्या सर्वांना तुम्ही सांगा की कोर्स सुरू, सध्या कोर्सचे ॲडमिशन सुरू आहेत. 1800 रुपये फीस आहे. 1,500 रुपये एकाच टप्प्यात तुम्ही भरून ॲडमिशन घेऊ शकता. जे काही लेक्चर्स आहे मित्रांनो, सर्व लेक्चर्स व्हिडिओ लेक्चर्स असणार आहेत, ऑडिओ लेक्चरसुद्धा असणार आहेत. त्यानंतर लाईव्ह सेशनसुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये काय करणार आहे, घेणार आहे. सर्व विद्यार्थी उपलब्ध असले तर. आणि रेकॉर्डेड बॅचसुद्धा आपली असणार आहे. दुसरी गोष्ट असते मित्रांनो, कोर्सचा जो काही नियम आहे तो नियम असा आहे मित्रांनो की एखाद्या विद्यार्थ्याने एकदा कोर्समध्ये ॲडमिशन घेतलं तर त्याला जोपर्यंत पूर्ण इंग्लिश बोलता येत नाही तोपर्यंत आपला कोर्स त्यांच्यासाठी अवेलेबल असतो. आज समजा तुम्ही सेशन केलं आहे, या सेशनमध्ये जर तुम्हाला इंग्लिश कळलं नाही तर तुम्ही पुढचा जो काही कोर्स असतो येणाऱ्या काळामधला, तो कोर्स तुम्हाला काय करतो, आम्ही फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. काय करतो, फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला जोपर्यंत इंग्लिश बोलता येत नाही तोपर्यंत तुम्ही माझे विद्यार्थी आहात, तोपर्यंत तुम्ही माझे स्टुडंट आहात. तर कुठेतरी तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी हा कोर्स खूप महत्त्वाची भूमिका, निर्णायक भूमिका काय करू शकतो, बजावू शकतो. क्रुशियल कोर्स आहे, इट इज अ क्रुशियल कोर्स. की हा कोर्स काय मित्रांनो, एक निर्णायक कोर्स आहे की या कोर्सच्या माध्यमातून एवढ्या कमी फीजमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही कुठेही कोर्सची जी काही आहे मित्रांनो इन्क्वायरी करू शकता. तुम्हाला बघा तुम्ही कुठेतरी, तर कोर्सची फी ज्या काही फीज आहे मित्रांनो ते 1,500च्या वरतीच आहेत. 2,500, 3,000, 5,000पर्यंत कोर्सच्या फीज आहे. 9,000पर्यंत कोर्सची फी आहे मित्रांनो. आपण फक्त 2,500 म्हणजे 1,500मध्येच हे सगळं कार्य करतो आहे. कुठेतरी हे सगळं करत असताना मला माझा वेळ, अमूल्य वेळ तुमच्यासाठी द्यावा लागतो आहे मित्रांनो. त्यामुळे त्या वेळेचं काय केलं पाहिजे, तुम्ही मूल्य जाणलं पाहिजेत. आणि प्रत्येक सेशन जे आहेत ते प्रत्येक सेशन तुम्ही काय केले पाहिजेत, कंटिन्यू केले पाहिजेत. मी जे काही शिकवणार आहे ते सुद्धा तुम्ही केलं पाहिजे. तर इंग्लिश सुधारण्यासाठी काय काय करायचं आहे मित्रांनो, याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं की तुम्हाला तुमचं रीडिंग स्किल डेव्हलप करायचं आहे. तुम्हाला डेली 21 वर्ड पाठ करायचेच आहेत. त्यानंतर डेली तुम्हाला 21 सेंटेन्स लिहायचे, तर ते पाठही केले तर चांगलीच गोष्ट आहे. तुम्हाला डेली 21 मिनिटाचा पॉडकास्ट ऐकायचा आहे, तो मी डेली तुमच्यासमोर आणणार आहे. वॉच अँड इंग्लिश लेक्चर, तुम्हाला डेली इंग्लिश लेक्चर बघायचं आहे, जे माझं स्वतःचंच असणार आहे. त्यानंतर इम्प्रूव्ह युअर बेसिक इंग्लिश ग्रामर, तुमचं बेसिक इंग्लिश ग्रामर जे आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक सेशनमध्ये त्याबद्दल शिकवणार आहे. आणि स्पीकिंग प्रॅक्टिस तुम्हाला माझ्यासोबत करायची. येणाऱ्या काळामध्ये आपण लाईव्ह सेशनच्या माध्यमातून
स्पीकिंग प्रॅक्टिस घेणार आहे, जेणेकरून तुमचं ते स्किल कशा पद्धतीने डेव्हलप होत आहे ते आपण बघणार आहोत आणि त्यामध्ये ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्या सुधारणा आपण नक्की करणार आहोत. तर मित्रांनो, माझं जे काय आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं याबद्दल मला नक्की कमेंट करून कळवा. ग्रुपला सुद्धा प्रतिक्रिया देऊ शकता आणि तुम्हाला अजून कुठल्या गोष्टी ज्या आहेत ज्या इंग्लिशमध्ये शिकवायच्या आहेत त्याबद्दलही मला सजेशन देऊ शकता, जेणेकरून येणाऱ्या काळात तुमच्या सर्व ज्या काही अपेक्षा आहेत त्या मी काय करू शकतो, पूर्ण करू शकेल, जेणेकरून मला तुम्हाला चांगल्यापैकी प्रभावीपैशाली पद्धतीने तुम्हाला काय केलं जाऊ शकतं, शिकवल्या जाऊ शकतं. त्यामुळे मला तुमची साथ हवी आहे मित्रांनो. तर मला आशा आहे की तुम्ही नक्कीच माझे मित्र बनून या कोर्समध्ये चांगल्यापैकी सहभागी व्हाल. जे काही मी शिकवले ते सगळं आत्मसात कराल आणि लवकरात लवकर इंग्लिश बोलायला शिकाल. जे काही तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असेल, यांना सुद्धा हे कळवा की कोर्सची जी काही ॲडमिशन्स आहे 15 जूनपर्यंत आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण अनेक महत्त्वाच्या टॉपिक्सवरती तुम्हाला शिकवणार आहे, तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया येणाऱ्या काळामध्ये उद्याच्या सेशन्समध्ये. तोपर्यंत माझा तुम्हा सर्वांना सस्नेह नमस्कार. थँक्यू सो मच.